हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। अपेक्षा करते की सगळे मस्त असतील आणि दसऱ्याची तुमची ही तयारी झाली असेल। आज मला थोडी दसऱ्याची तयारी करायची आहे आणि म्हणूनच संध्याकाळी व्लॉगची सुरुवात केली। आणि तुम्ही म्हणाल की कशी आई आहे आपल्या इतक्या छोट्या मुलाला झाडायला लावते, तर असं काहीच नाही आहे। ॲक्च्युली तिथे तुम्हाला एक छोटंसं कटोरा दिसत असेल, त्यात त्याने काहीतरी खायला घेतलेलं आणि असं बरेचदा होत असतं। त्याला सांगत असतं की डायनिंगवर बसून खात जा, पण हीच त्याची आजची पनिशमेंट होती, कारण इतकं सांडवून ठेवलेलं होतं त्यांनी। आणि बरेचदा असं होतं की मी थोडा वेळ आराम केला तर हॉलमध्ये इतका पसारा होऊन जातो, कधी काही खाण्याचं सांडलेलं असतं, खूप सारा कचरा असतो आणि नंतर मला उठल्यानंतर तो सगळा आवरायचा असतो। म्हणून आज त्याची पनिशमेंट होती की त्याला हे सगळं झाडून एका जागी लावायचं होतं आणि ते त्यांनी अर्धवट केलं। मला ते काम नंतर करायचंच आहे, पण फक्त त्याला पनिशमेंट किंवा त्यांनी परत तसं करू नये म्हणून या सगळ्या गोष्टी। तर थोडंसं त्यांनी त्याला जसं येतं तसं झाडून घेतलं, त्यानंतर मस्त असा गरमागरम चहा बनवला आणि आता चहा घेणार, त्यानंतर पुढची कामं। आज काही रियांशला खाली खेळायला जायचं नव्हतं किंवा लॉबीमध्येही त्याचे जे मित्र असतात ते त्याच्याशी आज खेळणार होते। आणि असं असलं ना की तो माझ्या मागे मागे असतो, आम्ही दोघं जण टाईम स्पेंड करतो। अश्विनचं असं असतं की त्यांचे कॉल्स असतात, कधी कधी वेळेवर जेवायलाही मिळत नाही आणि कधी कधी चहाही सोबत घेत नाही, तर ते त्यांचं काम करतात आणि आम्ही दोघं जण आता इथे बाल्कनीत येऊन मी चहा घेणार आहे गप्पा करता करता। आणि हे जे सगळे डोअरमॅट आहे ते सगळेच्या सगळे धुवून टाकले होते, ते परत एकदा धुवावेच लागतील, पण इतके खराब झाले होते ना की म्हटलं आता दिवाळीची किंवा मग सगळ्या साफसफाईची वाट जर पाहत बसले तर ते आणखीनच खराब होतील म्हणून। आणि हवा इतकी चालू असते की सकाळी धुतल्यानंतर ते संध्याकाळपर्यंत वाळूनसुद्धा गेले आणि झाडंही मस्त झाली आहेत आता, कारण ऊन सावली दोन्ही आता येतं। आता थोडा हिवाळ्याची सुरुवात अजून व्हायची आहे, दुपारी थोडं जास्त ऊन असतं आणि सकाळी तर भारी वाटतं। या बाल्कनीत सकाळचा चहा आता इथे घेण्यास सुरुवात करावी लागेल, कारण सकाळचं कोवळं ऊन आणि मजा येते। एखादं बुक वाचत बसायचं आणि चहा घ्यायचा। तर रियांशला पाणी टाकायला सांगितलं आणि त्यालाही आवडतात अशी छोटी छोटी कामं सांगितली ना की कधीतरी त्याच्या मनात असेल तर तो अगदी विचारून करतो की कसं करायचं, का असतं। खूप प्रश्न असतात लहान मुलांच्या मनात आणि तेच सोडवत सोडवत थोडीफार कामं त्याच्याकडून मी करून घेत होते। आणि लहान मुलांच्या मनात असलं की पटापट ते कामं ऐकतात आणि जर मनात नसेल, खेळायचं असेल किंवा इच्छा नसेल, मग तर ते जागेवरून हलतही नाही। तसंच रियांशचं आहे। तर आज मस्त आम्ही दोघांनीच टाईम स्पेंड केला असं म्हणायला हरकत नाही। तर ही बाल्कनी ही मला सेट करायची आहे थोडीशी, पण झालं असं की पाऊस थांबतच नाही आहे, कधी पण येतो आहे। आता नवरात्रामध्ये सुद्धा कधी पण पाऊस आला, कारण त्या बाल्कनीमध्ये थोडाही पाऊस येत नाही, म्हणजे शेड असल्यामुळे। माझ्याकडे नाही, वरच्या साईडला शेड आहे म्हणून तिथे कपड्यांचा स्टँड ठेवलेला आहे। पण जसा पावसाळा संपला, एकदाचा पाऊस बंद झाला ना की कपड्यांचा स्टँड या बाल्कनीमध्ये आणून ठेवते, कारण हॉलमध्ये तेवढंसं ते चांगलंही वाटत नाही। कोणी आलं तर डायरेक्ट बाल्कनीमध्ये पहिले ते स्टँडच दिसतं, पण पावसामुळे मला काही ऑप्शन नाही आहे, तिकडे ठेवावंच लागतं। तर छान फ्रेश झालो दोघंही, त्यानंतर देवाजवळ दिवा लावला, त्याच्याकडूनही स्तोत्र वगैरे म्हणवून घेतलं आणि आत्ताही तो माझ्या मागे मागेच फिरतो आहे, कारण त्याला माझ्यासोबत यायचं आहे रिलायन्समध्ये। काय माहिती त्याला काय मजा येते, फक्त त्याची एकच छोटीशी इच्छा असते की मला काहीतरी 10, 20, 30 रुपयापर्यंत माझ्या आवडीचं काहीतरी घेऊन दे, आणि त्याच्यासाठी तो ही सगळी कामं ऐकत असतो किंवा सगळं जे सांगितलेलं ऐकत असतो। दसऱ्यासाठी स्पेशल मला आज काही सामान घ्यायचं होतं। आल्यानंतर मस्त अशी फुलं दिसली झेंडूची, आणि उद्या झेंडूचीच फुलं लागणार आहे बाकी फुलांपेक्षा। तर खूप सारी अशी फुलं घेतली, बाहेर 150 रुपये किलो होती आणि इथे 74 रुपीज केजी होती। सो 1 किलो फुलं घेतली आणि त्यानंतर उद्यासाठी लागणारं छोटं मोठं सामान, त्यानंतर हिरवी मिरची, आलं वगैरे संपलेलं। आणि रियांशला आणलं ना की त्याची तर 10-20 रुपयांची वस्तू होतेच, पण अशा गोष्टींकडेही त्याचं लक्ष जातं आणि इतका हट्ट करतो तो की काही गोष्टी घ्याव्या लागतात इच्छा नसतानाही, आणि हा आल्यानंतर काही गोष्टी घ्याव्या लागतात। पण उलट असं आहे, अश्विन असल्यानंतर काही गोष्टी मला ज्या घ्यायच्या असतात त्या मी घेऊ शकत नाही, कारण ते निवांत असं बघायला मिळत नाही। त्यांची घाई लागलेली असते की तुला घ्यायचं असेल तरच बघ, नाहीतर उगाच टाईमपास नको, बघूही देत नाही। आणि म्हणूनच एकटी जेव्हा असते तेव्हा माझ्याही थोड्याशा जास्त वस्तू घेण्यात येतात आणि घ्यायच्या नसल्या ना तरी बघणं तरी होतात, निवांत काम होतं माझं। तर असंच
थोडंसं सामान घेऊन झालेलं, त्यानंतर परत एकदा कपड्यांच्या सेक्शनमध्ये जाऊन बघितलं तर हा एक मस्त पिंक पण नाही आहे आणि अबोली पण नाही आहे, असा दोन्ही शेड मिक्स असलेला कलर आहे आणि व्हाईट फ्लावर आहे त्याच्यावर, सुंदर दिसत होता एकदम सोबर. आणि हा येलो कलर परत मला एक आवडला. तर हे सगळं सामान घेऊन घरी आले. उद्यासाठी लागणारे सोनापत्ती, त्यानंतर आंब्याची पानं, गोडाचं काहीतरी, हे सगळं सामान म्हणजे उद्याचं जे काम आहे ना सकाळचं, ते मी आजच सगळं करून टाकलं. वेळही होता आणि जसं मी नेहमी बोलत असेल की इच्छा असेल तर सगळी कामं एकामागे एक पटापट होतात. तर जी शॉपिंग केली आहे ना कपड्यांची, ती मी तुम्हाला सगळी माझी कामं झाल्यानंतर दाखवते. त्याआधी जे छोटं मोठं सामान आणलं आहे ते सगळं जागच्या जागी ठेवून देते. चकलीचं पीठ आणलं आहे. मेन म्हणजे काय होतं की चकलीचं पीठ वेळेवर जेव्हा किराणा भरायला जाते ना तेव्हा मिळतच नाही. आणि आज मला दिसलं, मग म्हटलं चला, नाहीतरी आपल्याला मेन किराणा दिवाळीचा भरायचा असतो, त्यामध्ये आणायचंच असतं, म्हणून पहिलेच आणून घेतलं. तर असं थोडेसे फ्रूट्स, थोड्या भाज्या आणि उद्याचं सामान असं सगळं आणून झालेलं आहे. आता स्वयंपाकाची तयारी करते. उठल्यानंतर जसं मी बोलते की संध्याकाळची कामं फिक्स असतात. त्यानंतर संध्याकाळच्या कामामधलं थोडी झोपली असेल किंवा आराम केला असेल तर उठल्यानंतर एका साईडला चहा बनत असतो आणि एका साईडला माझं काम असतं भांडी लावण्याचं. कारण दुपारभरची जी भांडी असतात दुपारी धुवून ठेवलेली, ती सगळी सुकून जातात, तर ती मी सगळी ट्रॉलीमध्ये लावून ठेवते. आता मलाही सवय झाली आहे की तिकडचं जे ट्रॉली बास्केट आहे किंवा ज्यामध्ये धुतलेली भांडी मी ठेवते ती सगळी लावून टाकायची, म्हणजे तो स्पेस मोकळा होतो आणि ते स्टँड जे आहे ते बाहेर ठेवायचं. रियांशने तिथे हट्ट केला म्हणून ही आलू टिक्की घेऊन आली जी फ्रोझन असते. आणि कधी कधी आणणं होतं, खूप जास्त आणत नाही. जसं फ्रेंच फ्राईज वगैरे बाहेर आपण खाल्ले तर कितीतरी महाग पडतात, बाहेरही खातोच आपण, आणि घरी असले की कसं मग त्यावरच लक्ष जाते. आणि ही उद्याची तयारी, त्यासाठी छोले भिजत टाकलेलं आहे, म्हणजे उद्या छोले पुरी बनणार आहे. आणि आत्ता कसं त्याला बर्गर खायची इच्छा होत होती आणि बर्गर, एका बर्गरमध्ये तर पोट भरणार नाही आहे. 2 बर्गर सगळ्यांसाठी, असं 6 बर्गर केले तर खूप जास्त होईल ते, कारण बर्गरही स्वस्त नाही आहे. मग म्हटलं की चला, एक बनचं पॅकेट मिळतं जे अगदी स्वस्त आहे ते आणलं. आणि ह्या टिक्की खरंच या मस्त असतात, मकेनच्या असतात आणि तेलही कमी लागतं त्याला आणि मस्त लागतात. फक्त एकच प्रॉब्लेम असतो, बर्गरसाठी जे मेयोनीज लागतं ते माझ्याकडे अवेलेबल नसतं, कारण मी मेयोनीज वापरतच नाही. बघू शकता कलरही इतका सुंदर आहे आणि मस्त क्रिस्पी होतात. तर जे छोटे बन असतात ते आणायचे, कारण या टिक्की आहे ना थोड्या छोट्या असतात. नॉर्मल जे बर्गर बन मिळतात त्या बनसाठी या टिक्की छोट्या होतात. मग कसं ते पाव खाल्ल्यासारखं, मग बन खाल्ल्यासारखंच वाटतं नुसतं. मेयोनीज असेल तर वरून खालून मेयोनीज लावायचं बनला, त्यानंतर टिक्की, कांदा, टोमॅटो किंवा ज्या व्हेजिटेबल्स आवडतात आणि त्या टाकायच्या. आता रियांशच्या बनमध्ये मी फक्त टिक्की टाकलेली आहे, बाकी काहीच व्हेजिटेबल टाकलेलं नाही आहे. आणि अशी टिक्की आम्ही एन्जॉय केली, मस्त लागते. 2-2 टिक्कीमध्ये पोट भरलं. आणि काही सकाळचं असेल तर ते अश्विनसाठी होऊन जातं. डाळ भात हा मोस्टली राहूनच जातो. त्यासाठी जे काय सामान लागतं ते सगळं मी आजच आणून ठेवलं, म्हणजे सकाळी काय होतं मग घाई होत नाही आणि माझी कामं सगळी पटापट होतात. आत्ता झालं तर मी तोरण किंवा हार बनवून ठेवेल, म्हणजे उद्या सकाळी मग मागे लागायची गरज पडत नाही. तर मग मागे लागून ते काम करून घेणं आणि मग मला नंतर उशीर होणं, नंतर मग मीच फ्रस्ट्रेट होते. त्यापेक्षा माझ्याकडून जेवढी कामं होतात ना, म्हणजे इझिली फ्रस्ट्रेट होऊन नाही किंवा स्ट्रेस घेऊन नाही, स्मूथली जेवढी कामं माझ्याकडून होतात तेवढी मी करण्याचा प्रयत्न करते. आणि मला आठवतं की म्हणजे माझ्याच काय, आपल्या सगळ्यांच्या लहानपणी दसऱ्याची मेन शॉपिंग ती म्हणजे कपड्यांची खरेदी असायची. वर्षातून 2च वेळा कपडे मिळायचे, मध्ये एखादे वेळ मिळाले तर मिळाले, पण मोस्टली 2च वेळा कपडे मिळायचे, ते म्हणजे दसऱ्याला आणि दिवाळीला. आणि ही शॉपिंग एकदाच व्हायची 2 ड्रेसेसची. सो त्यावेळी फिक्स होतं की दसऱ्याला नवीन कपडे घ्यायचेच आहे. मग अचानक रिलायन्समध्ये गेले होते आणि परत एकदा कपड्यांच्या सेक्शनमध्ये जाऊन बघितलं, कारण लास्ट टाइम जे बघितलं होतं ते त्यापैकी आता एकही अवेलेबल नव्हतं, नवीन स्टॉक आला होता. आणि त्यामधलं जस्ट ट्राय करून बघितलं. माझ्याकडे पिंक किंवा अबोली कलरचा ड्रेस नाही आहे आणि साधे मला घरी घालण्यासाठी किंवा नॉर्मल बाहेर जाते तर तेव्हा असे पाहिजे होते, म्हणून अगदी साधे सिंपल घेतले आहेत. हा M साईज आहे, पण मला ॲक्च्युली स्मॉल पाहिजे होता, पण यामध्ये नव्हता. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, थोडासा अल्टर करेल. दसऱ्यासाठी नाही घेतलेत, पण म्हटलं उद्या दसरा आहे म्हणून एक छोटीशी शॉपिंगही होईल, सो म्हणून घेतले. आणि याच्या खाली लॅगिंग किंवा ओढणी माझ्याकडे ज्या आहेत त्याच यूज करणार आहे, कारण ओढणी आणि लॅगिंग आपण बऱ्याच कुर्तीजवर वापरू शकतो. सो असे स्पेशल घ्यायची गरज नाही. यावर व्हाईटही जाईल आणि गोल्डन कलरही जातो. सो असं काहीतरी कॉम्बिनेशन किंवा मिसमॅच करून मी हा घालणार आहे. त्याची किंमत
$299 आहे आणि मस्त कॉटनमध्ये मिळत होता. सो म्हटलं की चला आता जर हा पण आपण नाही घेतला तर पुढच्या वेळी मग मिळणार नाही आणि कलरही मला आवडला होता, तर हा एक ड्रेस घेतला. आणि काय माहिती का, माझ्याकडे इतके सारे येलो कलरचे ड्रेसेस आहे, पण तरीही येलो कलर बघितला की तो मला आवडतो आणि आजही असंच झालं. येलो कलरचा ही कुर्ती होती आणि मला ही आवडली. स्मॉल साईज आहे, तसं मला एम साईज लागतो, पण कधी कधी साईजेसमध्ये फरक येतो जर ब्रँडेड कपडे नसेल तर मला कलर आवडला, त्यावरची प्रिंट आवडली, अगदी छोटी छोटी आहे. आणि माझे येलो कलरचे ड्रेसेस किमान 4-5 तरी असतील. थोडेसे कलर, कारण येलोमध्ये बरेच कलर डिफरन्स येतात. येलो कलरमुळे असं एक ना छान असं उठावदार किंवा छान वाटतं, असं खुलून दिसतं आणि याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर येतं, म्हणून इतकं छान वाटतं. तर म्हटलं ठीक आहे, असू देत. हा आपण असंच काही जेव्हा काही सण असतात, सण म्हणजे नॉर्मल आता नवरात्रामध्ये किंवा गणपतीमध्ये किंवा छोटे मोठे जे सण असतात त्यासाठी घालण्यासाठी मला हा उपयोगात येईल. आणि तसंही बाहेर कुठे जायचं असलं तरीही उपयोगात येतो. आणि यावर ब्लॅक कलरची लॅगिंग किंवा ब्लॅक कलरचाही जातो. त्यानंतर रेड कलर यामध्ये आहे, तर असं काही ना काही कॉम्बिनेशन किंवा मिसमॅच करून यालाही मी घालणार आहे. हा पण $299ला मिळत होता आणि कॉटन मटेरियल आहे. छान वाटत होता म्हणून मी घेऊन आले. घरी घालण्यासाठी नॉर्मल एक टी शर्ट आणलेली आहे, ही सुद्धा $149ला मिळत होती म्हणून आणली. आणि यामध्ये ऑप्शन्स होते, पण कलर मला हाच आवडला, बाकीचे कलर नव्हते एवढे. माझं काय असतं, मला ब्राईट कलर जे जास्त खुलून दिसतात, मला जे शोभतात ते माझ्याकडे जास्त आहेत. असे थोडे डीम किंवा लाईट कलर माझ्याकडे फारसे नाही आहेत आणि मला तेवढे ते आवडतही नाही. आणि रियांशसाठीही मस्त अशी एक डार्क ब्लू कलरची टी शर्ट आणलेली आहे. जसं मी बोलले की त्याच्यासाठी आता टी शर्ट्सच घ्यायचे आहेत. सो म्हटलं चला दसऱ्याच्या निमित्ताने माझ्यासाठी घेते तर त्याच्यासाठी पण घेते. तर $299ची ही टी शर्ट, आणि या टी शर्ट खूप दिवस टिकतात. इवन बाहेर वापरल्यानंतर थोड्याशा जुन्या झाल्या की या घरीसुद्धा वापरता येतात आणि छान आहे, प्लेनच. सो अशी थोडीशी शॉपिंग झालेली आहे दसऱ्याची. आणि आता किचनचं तर सगळं आवरून झालं आहे. आता दसऱ्याच्या आधी असं व्हायचं की पार्लरमध्ये जाणं किंवा मग काहीतरी तयारी व्हायची, पण आता असं काहीच होत नाही. आता आपण एवढे सण सेलिब्रेट करतो किंवा प्रत्येक सणाच्या आधी हे सगळं असतं, म्हणून तेवढं वाटत नाही. आणि जसं विदर्भामध्ये काय व्हायचं, दसऱ्याला व्हायचं म्हणजे आत्ताही होतं, एकमेकांच्याकडे जाऊन आपण जे सोनापत्ती किंवा सोनं म्हणतो ते द्यायला, त्यांचा म्हणजे त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायला, त्यांना सोनापत्ती द्यायला जावं लागायचं, मजा यायची, सगळेजण भेटायचे. पण आता इथे तेवढं होत नाही. पण तरीही सोसायटीमध्ये उद्या एक प्रोग्राम करण्याचं म्हणजे सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं आहे. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. आता म्हटलं काही थोडंसं स्किन केअर करते किंवा ॲटलिस्ट नेलपेंट तरी लावते. नेलपेंटही खूप दिवस झाले लावले नाही आहे आणि मला हार करता आले तर ते करून घेते. आणि असं होतं आजचं संध्याकाळचं रुटीन. नॉर्मली संध्याकाळी ना जास्त गोष्टी होत नाही, पण तरी काही सण असेल किंवा मग काही असेल तर अशी सगळी प्लॅनिंग आधीच करावी लागते. उद्या फुलांचीही किंमत वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी ते आणायलाच उशीर होईल आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी लेट होतील, म्हणून ही सगळी तयारी आत्ताच करून ठेवली. तर चला आता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. थोडंसं किचनमध्ये लसूण संपलेलं आहे तर तो सोलून ठेवते. त्यानंतर थोडंसं स्किन केअर किंवा मग ॲटलिस्ट नेलपेंट तरी लावते. आणि उद्याचं जे सेलिब्रेशन किंवा उद्या मी काय करणार आहे हेही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया. बाय.